पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुंबई सिटी म्हणजेच मुंबई शहरचा जो काही कट ऑफ आहे ग्राउंड लेखी परीक्षा म्हणजे ग्राउंडचा कट ऑफ लेखी परीक्षेसाठी पात्र, तर तो जाहीर करण्यासंदर्भात नेमकी अपडेट काय आहे, किती तारखेला कट ऑफ या ठिकाणी जाहीर होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे किती मार्क घेणारे विद्यार्थी आता पास होणार आहेत. तर 25, 26, 28 आणि 30 मार्क घेणारे सर्व विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी बसणार आहेत. लेखी परीक्षा होणार आहे एप्रिल महिन्यामध्ये. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता ग्राउंड दिलेलं आहे, तुम्ही ग्राउंडमधून लेखी परीक्षेसाठी 25 ते 30 मार्क घेणारे क्वालिफाईड होतील, परंतु तुम्हाला आता लेखी परीक्षेमध्ये किमान किती मार्क घ्यायचे की जेणेकरून तुम्हाला पोलीस दलामध्ये भरती होता येणार आहे. तर सर्व अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. प्रत्येक मुलींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत व्हिडिओला बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करून या व्हिडिओला अदर विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. बघा, व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर एक गोष्ट मी तुमच्या लक्षात आणून देतो की जो काही कट ऑफ आहे तो कॅटेगरीनुसार लागणार आहे. पुरुषांचा वेगळा, महिलांचा वेगळा, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, सर्वसाधारण, त्याच्यानंतर महिला. ठीक आहे. आता पॉईंट असा आहे की कट ऑफमध्ये एक अट देण्यात आलेली आहे की किमान आता लेखी परीक्षा जी काही आहे तर ती तुमची नंतर होणार आहे. त्याच्या अगोदर तुमचं ग्राउंड झालेलं आहे 50 मार्काचं, लेखी 100 मार्काची, टोटल झाले 150. आता तुम्हाला जे काही ग्राउंड आहे त्याच्यामध्ये किमान 50% गुण पाहिजे. ग्राउंडमध्ये किमान 50%. जर 50 मार्कांचं ग्राउंड आहे तर 50 मार्काचे 50% होता 25. ठीक आहे. तर 25 मार्क तुम्हाला कमीत कमी असले पाहिजे आणि प्लस त्याच्यामध्ये जर तुम्ही कॅटेगरीमध्ये बसत असाल कट ऑफमध्ये तर तुमची निवड होईल लेखी परीक्षेसाठी. जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला घरी पाठवलं जाईल, मग तुम्हाला पुढच्या भरतीची तयारी करावी लागेल. आता सांगण्याचा पॉईंट असा आहे की जे विद्यार्थी या ठिकाणी लक्षात घ्या, यावर्षी जो काही कट ऑफ आहे तो मागच्या वर्षीपेक्षा कमी लागणार आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की जो काही कट ऑफ आहे तो खूप यावर्षी कमी लागणार आहे. त्याचं कारण आहे, यावर्षी जागा 3,500 आहे, मागच्या वर्षी 2,500 होत्या. यावर्षी अर्ज 2.25 लाख आहे, मागच्या वर्षी 3.5 लाख आले होते. यावर्षी महिलांचे 50,000 अर्ज आहे, मागच्या वर्षी 90,000 होते. सांगण्याचा मुद्दा काय आहे की कॉम्पिटिशन थोडं कमी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जागा वाढल्या आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना कट ऑफ कमी लागणार आहे. ठीक आहे. आता हा कट ऑफचा या ठिकाणी भाग झाला. याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता बघा, जो काही कट ऑफ आहे तो कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागेल ते मी तुम्हाला बोललेलो होतो मागच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये तो कट ऑफ नाही सांगणार. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगाल की तुम्हाला किती मार्क लेखी परीक्षेमध्ये घ्यायचे आहेत. त्याच्या अगोदर जो काही तुमचा कट ऑफ आहे तर तो कधीपर्यंत जाहीर होणार आहे तुमचा कट ऑफ. आता महत्त्वाचं म्हणजे ग्राउंडची प्रोसेस पार पडलेली आहे. जास्तीत जास्त 1 आठवडा किंवा 10 दिवसामध्ये लेखी परीक्षेसाठी पात्रता यादी जाहीर होईल, म्हणजे कट ऑफ यादी जाहीर होईल. मग त्याच्यामध्ये असेल की कोण लेखी परीक्षा देऊ शकतं आणि कोण नाही. 3,500 जागांसाठी टोटल 35,000 विद्यार्थी बसतील. आता वरच्या 2-4 जागा असतील त्यांच्यासाठी वेगळे, म्हणजे जवळपास 35,000 विद्यार्थी लेखी परीक्षा देतील मुंबईला. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची तारीख जवळपास एप्रिल महिन्यापर्यंत असणार आहे. जो काही कट ऑफ आहे तो तुमच्या 25 ते 30 तारखेच्या दरम्यान जाहीर होणार आहे मुंबईचा. आता महत्त्वाचं म्हणजे कट ऑफची तारीख लक्षात आली, कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागेल ते मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल एक्सप्लेन केलेले आहे. तर बघा, SC आणि ST कॅटेगरींसाठी मी बोललेलो आहे 32 ते 34 पुरुषांसाठी लागेल, महिलांसाठी 25 ते 26च्या दरम्यान. त्याच्यानंतर समोरच्या कॅटेगरी ज्या काही आहेत त्याच्यामध्ये आपल्या NTच्या सर्व कॅटेगरी आहे, NT B, C आणि D. NTच्या कॅटेगऱ्यांसाठी 34 ते 36. त्याच्यानंतर OBC, त्याच्यानंतर SBC या ज्या कॅटेगरी आहेत यांच्यासाठी 36च्या दरम्यान लागेल, 36 ते 38च्या दरम्यान. त्याच्यानंतर EWS 34च्या जवळपास कट ऑफ लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की ACBC 38च्या जवळपास जाईल आणि ओपन या ठिकाणी 40 ते 42च्या दरम्यान लागेल. आणि महिलांसाठी तुम्ही कुठल्याही कॅटेगरीच्या महिला असू द्या, कुठल्याही ओपनला सोडून जेवढ्या पण महिला आहे त्यांना 32च्या आतच त्यांचा कट ऑफ लागणार आहे. ओपन कॅटेगरी सोडून महिलांचा 32च्या आत कट ऑफ लागणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. 25 मार्क घेणारे, 30 मार्क घेणारे क्वालिफाईड होतील, लेखी परीक्षा देतील. आता लेखी परीक्षा तुमची कधी होईल, तुम्हाला लेखीमध्ये
किती मार्क घ्यायचे आहेत. ज्यांच्या ग्राउंडमध्ये जवळपास 40च्या 45चा स्कोर आहे, त्यांनी लेखी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त 80 मार्क जरी घेतले तर त्यांची निवड फिक्स आहे. आणि ज्यांना 25, 30, 35 मार्क आहेत ग्राउंडमध्ये, त्यांना 90च्या पुढं टार्गेट ठेवायचं आहे. सांगण्याचा मुद्दा एकच आहे की तुमचा जो काही टार्गेट आहे तो असं नाही आहे की या ठिकाणी फक्त पास व्हायचं आहे. तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेऊन मेरिटमध्ये येण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण 1 मार्क जरी कमी पडला तर तुमचं वर्ष बर्बाद होईल आणि आयुष्य पण बर्बाद होतं. कारण महत्त्वाचं म्हणजे 1 मार्क जरी कमी असला तरी विद्यार्थ्याची निवड होत नाही आहे. आणि असे भरपूर विद्यार्थी की त्यांना 1 मार्क कमी येत गेले, ते निकालमध्ये बसले नाही आणि ते फायनली आज कुठंच लागलेले नाही, ते घरीच बसलेले. 1 मार्कामुळे तो विद्यार्थी लाईफमध्ये गेलेला आहे. सांगण्याचा मुद्दा एकच आहे की 1 मार्क का असेना महत्त्वाचा आहे. तुम्हाला मार्क जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. सगळ्यांनाच एक गोष्ट क्लिअर करून देतो की ज्यांना लेखी परीक्षेमध्ये ज्यांना जास्तीत जास्त मार्क घेण्यात आले, आता ज्यांना ग्राउंडमध्ये कमी मिळाले त्यांनी लेखीमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करा. 25-30 मार्कवाले या ठिकाणी 90चा टार्गेट ठेवा. ज्यांना या ठिकाणी 40-45 मार्क आहे ग्राउंडमध्ये, त्यांनी या ठिकाणी 80 ते 85चा टार्गेट ठेवा. जास्त ठेवला तरी चांगला आहे, परंतु कमीत कमी जर तुम्हाला तेवढे बी आले तरी तुमची निवड होऊ शकते. आणि तुमची लेखी परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे. एप्रिलच्या जवळपास पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये मुंबई शहरची. त्याच्यामुळे जोरात तयारीला लागा. आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल. काही अडचण असेल कमेंटमध्ये विचारा. तुम्हाला ग्राउंडमध्ये किती मार्क आले, काय आले, तुमची लेखी किती मार्कांची कमेंटमध्ये सांगा. 7248994648 आपला व्हॉट्सअप नंबर आहे. त्याच्यावरती तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. त्या नंबरवरती विचारा. सर्व अडचणी आपण सॉल्व्ह करूणार आहे. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.